इथे मी 250 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे। ती पहिले आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर पाणी घालून 4 ते 5 तास भिजायला ठेवणार आहे। आता मी करून घेत आहे गोड दही। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकते आणि त्यामध्ये घालणार आहे साखर। इथे आता गोड दही तयार झालेलं आहे। पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकलं आणि त्यामध्ये घालते पाणी आणि याचं ताक करून घेतलं आहे। ताकाला आता फोडणी घालते। त्यासाठी तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकत आहे। त्यानंतर टाकते कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये टाकते हिंग। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं वाटण करून घेतलेलं आहे, ते पण तेलामध्ये घालते, म्हणजे त्याचा कच्चा पण निघून जाईल। तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं की ताकावर घालते चरचरीत फोडणी। त्यानंतर चवीनुसार मीठ। इथे आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। त्यावर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर। जे गोड दही केलं ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे त्याचा गोडवा वाढणार। इथे उडदाची डाळ छान भिजलेली आहे। ही आता मी मिक्सरला बारीक करून घेते आणि बारीक वाटण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, खूप नाही। अशा पद्धतीने बारीक वाटल्यानंतर त्यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि मीठ छान मिक्स करून घेते। हे आता 5 ते 10 मिनिटं आपण भिजू देणार आहोत। आता व्यवस्थित तळेल एवढं आपल्याला कढईमध्ये तेल घालायचे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता वडे टाकण्याच्या पूर्वी पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर आपल्याला वडे सोडायचे, जेणेकरून ते तेलामध्ये पटापट सुटतात। कारण उडदाची डाळ वाटली की ती खूप चिकट असते, त्यामुळे ते हाताला चिकटून बसतं, त्याचं तेलात पटापट सुटत नाही। म्हणून पाण्याचा हात लावला की ते पटापट सुटतात। असं थोडंसं तेल त्यावर ढकलायचं, जेणेकरून त्याचा ओलसरपणा कमी होतो आणि उलटल्यानंतर इकडे तिकडे लागत नाही। आता तळले कसे समजायचे, त्याचा कलर तर बदलतो, पण सगळे असे तेलावर तरंगतात आणि आपण जेव्हा आलटीपलटी करत असतो ना, ते हाताला हलके लागतात। आता थोडासा गोल्डन फ्राय झाला की आपण काढून घेऊ। ते पहिले बघूया त्याचा कुरकुरीतपणा। हे तेलामधून काढले की मी आता लगेच पाण्यात घालत आहे। आता पाण्यात का घातलं याचा रिझल्ट मी पुढे दाखवते। आता दोन्ही बाजूनी पाण्यामध्ये ते व्यवस्थित बुडून घ्यायचे। त्यामध्ये पाणी जाऊन तो छान फुगलाय। आता असं तळहातावर घ्यायचा आणि त्यावर असा दाब द्यायचा। असं करून ह्यामधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता टाकते फोडणी दिलेल्या ताकामध्ये। असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, दहीवडा सॉफ्ट लागतो। ह्यामध्ये पण मस्त फुगलेत। आता प्लेटमध्ये घेणार आहोत। एवढे सॉफ्ट झाले की घेताना पण तुटतायत। आता यावर टाकत आहे गोड दही, त्यानंतर जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हा झाला आपला दहीवडा तयार, अगदी सॉफ्ट आणि टेस्टी। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा। आता मी टेस्ट बघते, खूप छान झाला आहे। धन्यवाद।